आयुष्यावर जीवनावर बरेच काही कटुगोड लिहिल्या जातं व ते सृष्टी अस्तित्वात असेपर्यंत निरंतर चालू राहणार। आयुष्य हे जगूनच समजते, ते वाचून किंवा ऐकून मुळीच समजत नाही। प्रत्येकाचे आयुष्य सारखे नसते, प्रत्येकाचा आयुष्य प्रवास सारखा नसतो। तुम्ही किती जगलात यापेक्षा कसे जगलात याला जास्त महत्त्व असते। प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती तर जीवनात मजाच उरली नसती। दुःखच वाट्याला आलं नाही तर सुख कोणाला कळणार। म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात सुख व दुःख आलटून पालटून ठाण मांडून असतात। दुःख म्हणजे उदासीनता, संकटे, भावनिक वेदना, चिंता इत्यादी। 100% कोणीही सुखी नसतो ह्याला काही अपवाद असतील। माझ्या बाबतीत असे बऱ्याचदा घडते की जरा कुठे सुखाचा घोट घेतो न घेतो तोच दुःख कुठून मुसंडी मारून घुसते तेच कळत नाही। सुखदुःखाचे आपापसात मुळीच पटत नाही। ही दोघेही कधीच हातात हात घालून फिरताना दिसणार नाही। ही जोडगोळी एकमेकांच्या मागे पुढे मात्र नेहमीच असते। जीवनात शेवटच्या घटकेपर्यंत विनाव्यत्यय सुखदुःखाचा खेळ चालूच राहणार। माणूस सुखाचे क्षण लगेच विसरतो आणि दुःख आयुष्यभर कुरवाळत बसून परेशान राहतो। आपल्या दारी सुख व दुःख लपंडाव खेळत असतात व त्या खेळात सुख व दुःख आलटून पालटून जिंकत असतात। सुख जिंकतं तेव्हा आपली काही काळ पुरती चांदी असते व दुःख जिंकतं तेव्हा वांदेच वांदे होतात। सुखाचा मुक्काम कधी बऱ्यापैकी असतो तर कधी क्षणिक असतो। घरी सुख असताना दुःख डोकावत पण नाही, किंबहुना त्याची हिंमत होत नाही घरात घुसायची। आयुष्यात कधी सुख तर कधी दुःख असा ऊन सावलीसारखा खेळ चालूच असतो। सुखाचा घरी मुक्काम असताना दिवस मजेत जातात, तेच दुःखाबरोबर दिवस सरता सरत नाहीत। पण काहीही झालं तरी दुःखाबरोबर जुळवून घ्यावंच लागतं। सुखाचा मुक्काम जसा कायमचा नसतो तसाच दुःखाचा पण। वाईट दिवस आले तरी ते निघून पण जातील एक दिवस, पण त्यासाठी सहनशीलता हवी। सुख कसे उपभोगावे किंबहुना सुखी जीवन कसे जगावे हे लिहायला, वाचायला व ऐकायला बरे, पण प्रत्यक्षात आत्मसात करायला खूप खडतर आहे। असे म्हणतात की जे बिनधास्त असतात ते सुखी असतात, पण अशा व्यक्तींच्या मनातील कालवाकालव वेदना ह्या इतरांना दिसत नाहीत। अशा व्यक्ती दुःखांनी एवढ्या माखलेल्या असतात की इतरांना ते दाखवायची त्यांची हिम्मत होत नाही की काय असं वाटतं। ही लोक मनातून पूर्णतः खचलेली असतात, दुःखाच्या डोंगराखाली अक्षरशः दबलेली असतात, पण तरीही समाजात वावरताना प्रसन्न चेहऱ्यानिशी वावरतात। सुख व दुःख दोघांना पण कुठे लपवून ठेवू शकत नाही। सुख दारी आलं की त्याचा ढिंडोरा कळत नकळत पिटल्या जातो, पटकन लोकांच्या नजरेस पण येतं। दुःख कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी डोळ्यात दिसून येतं। दुःख आणि भावना लपविता येत नाहीत, डोळ्यात दिसून येतात। सुख हे समाधानावर अवलंबून असतं। जेवढं अपेक्षांचं ओझं जास्त तेवढंच समाधान कमी, म्हणजेच सुख कमी। सुख मानलं तर आहे, नाही तर नाही। काही गमावणं म्हणजे दुःख, मग ते भौतिक असो वा कोणी आपलं जवळचं। जवळच्याला गमावण्याचं दुःख आयुष्यभर विसरता येत नाही, तो दुःखाचा डोंगर असतो। आपली अभागित भागीदारी सुखदुःखाबरोबर आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत असते, ज्यात कधी नफा होतो तर कधी तोटा, तो सहन करावा लागतो। आयुष्य हे सुख दुःख, नाती, कुटुंब, जवळचे दूरचे मित्र, समाज, व्यवसाय इत्यादी अनेक घटकांचे मिश्रण, किंबहुना हे मिश्रण भेळ स्वरूपी असते। कधी ओली भेळ तर कधी सुकी भेळ।
आपल्या नशिबी असते। यातील घटकांचे प्रमाण ठराविक नसते, ते दर घटकेला बदलत असते। म्हणून प्रत्येकाला प्रत्येक वेळेस आयुष्याची भेळ आवडेलच असे मुळीच नाही। कधीकधी आपल्याला पाहिजे त्या घटकांचा योग जुळून येतो, तेव्हा त्या स्वादाचा आनंद काही औरच असतो। जेव्हा चांगली नाती व मित्र अवतीभोवती कायम वावरत असतात, तेव्हा भावनिक व मानसिक सुख सुसाट ओसंडून वाहत असतं व त्या क्षणाला दुःखाला प्रवेश नसतो। मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं? देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो, हवंय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो। आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं। आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या, त्यांना वेळ द्या, त्यांच्यासाठी वेळ काढा। आयुष्यात पैसा तुम्हाला सुख द्यायचा प्रयत्न करेल, पण ते सुख क्षणिकच राहील। सुख व मनोरंजन या भिन्न गोष्टी, त्यांची सांगड घालून स्वतःला फसवून घेऊ नका। आयुष्य आरामाचे जीवन जगणे म्हणजे सुखी जीवन नव्हे। असले जीवन जगणारी माणसं सुख शेवटपर्यंत शोधतच असतात, पण त्यांना ते प्राप्त होत नाही। मानसिक समाधान म्हणजे सुख। आयुष्यात पडझड ही असणारच, पण ती कायमस्वरूपी नसणार हे समजून घेतलं पाहिजे।